माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। माझा आज सकाळपासूनच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे परिणाम काय लागतील हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली होती। एनडीएकडे आपलं बहुमत होतच, त्यामुळे त्यांचाच उमेदवार म्हणजे सीपी राधाकृष्णनजीच भारताचे उपराष्ट्रपती होतील हे सर्वांना माहिती होतं। पण या निवडणुकीत विरोधी पक्षातले किती नेते क्रॉस वोटिंग करणार, ते कोण असतील आणि कोणत्या पक्षातले असतील हे पाहण्यासाठीच खरी उत्सुकता होती। आणि आज जे परिणाम लागले ते पाहिल्यानंतर खरंच असं म्हणावं लागेल की मोदी आणि शहांनी राहुल गांधी सभेत आघाडीतल्या सर्वच विरोधी नेत्यांना नेमका गेम कसा करायचा असतो याचा पूर्ण सिनेमाच दाखवलेला आहे। या विरोधी नेत्यांना कळतच नाहीये की नेमका गेम आपल्यासोबत झाला कधी आणि कसा केला गेला। लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची जर आपण सदस्य संख्या मिळवली तर जवळजवळ 782 खासदार होतात आणि आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एका पक्षाला फक्त 319 मतांची गरज होती, जे की एनडीएला मिळवणं सहज शक्य होतं। त्यामुळे त्यांचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित होतं। तरीही बीजेपी आणि एकूणच एनडीएच्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी पूर्वतयारी केली होती। आपल्या खासदारांना समजावलेलं होतं की नेमकं मतदान कसं करायचं, मतपत्रिकेची घडी कशी घालायची याची दक्षता घेतली होती की एकही मत अपात्र ठरता कामा नये। आणि एवढंच नाही तर बीजेपीमधल्या राजनाथ सिंग असतील, अमित शहा असतील किंवा स्वतः नरेंद्र मोदींनी अनेक खासदारांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला होता विरोधी पक्षातल्या, की तुमच्या अंतरात्माविषयी तुम्ही विचार करा, तुमची अंतरात्मा काय सांगते ते ऐका। कारण ज्या रेड्डींना तुम्ही उमेदवारी दिली आहे त्यांनीच नक्षलवादी वाढवण्यासाठी जज असताना, न्यायाधीश असताना निर्णय दिला होता आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत नक्षलवाद भारतात टिकलेला आहे। आणि अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आहात का याविषयी विचार करा। दुसऱ्या बाजूला आम्ही जो उमेदवार दिला आहे त्याने आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठीच खपवलेलं आहे। त्या उमेदवाराला मतदान करा यासाठी सर्वांनाच त्यांनी सांगितलेलं होतं। यात नवीन पटनायक आणि चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घोषित केला होता। त्यांचे एकूण मिळून 11 सदस्य। दुसऱ्या बाजूला अकालींचा एक खासदार आहे, त्यांनीही या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता। म्हणजे या तिघांनीच एनडीएच्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी आपली निश्चिती दाखवलेली होती। तिसऱ्या बाजूला जगनमोहन रेड्डींचं YSRCP त्यांचे 11 सदस्य आहेत आणि त्यांनी एनडीएच्या सीपी राधाकृष्णनजींना समर्थन देण्यासाठी तयारी दाखवलेली होती। म्हणजे एनडीएचे स्वतःचे 425 अधिक YSRCPचे 11 सदस्य, म्हणजे एकूण 436 मतं राधाकृष्णनजींना पडणार होती। पण मुळात मतं पडली किती तर 452, म्हणजे 16 मतं अधिकची मिळालेली आहेत। इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना फक्त 300 मतांचे मिळवण्यात यश प्राप्त झाले। एकूण 16 खासदारांनी इंडिया आघाडीतल्या क्रॉस वोटिंग केली आहे आणि आता हे सर्वांसमोर उघड झाले। सर्व लोक याविषयी चर्चा करतायत आणि या 16 मतांना जरी सोडलं तर अधिकचे अजून 15 हे मतं अपात्र ठरलेली आहेत। जर आपण या 15च्या 15 इंडिया आघाडीतल्या खासदारांना समजलं तर एकूण 31 खासदारांचं गेम अमित शहा आणि मोदींनी केलेलं आहे। यांची सेटिंग अगोदरच झालेली होती असंच आपल्याला मानावं लागेल। हा गेम आत्ता अचानक नाही झाला, याची तयारी ऑपरेशन सिंदूर नंतरच सुरू होती। ऑपरेशन सिंदूर झाल्यावर परदेशांमध्ये जे आपल्या समिती पाठवल्या गेल्या त्या समितींमध्ये विरोधी नेत्यांना सम्मिलित करण्यामागचं डाव हेच होतं। जे विरोधी पक्षातले नेते अजूनही राष्ट्रवादी विचारधारेला मानतात, देशाचा विचार करतात, त्यांना फूस लावण्यासाठीच हे सगळं पूर्वतयारी करण्यात आली होती। त्यांना समजावण्यासाठी की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादी विचारधारेवर देश पुढे नेतोय आणि तुमच्या समर्थनाची आम्हाला गरज आहे आणि त्याची तयारीसाठीच हे सर्व समित्या किंवा त्यानंतरच्या सर्व गोष्टी आखल्या गेल्या होत्या। आणि जेव्हा शहांना हे कळालं की आपलं नियोजन यशस्वी झालंय, त्यानंतरच त्यांनी लोकसभेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये असल्यास काढण्यासाठी जे संवैधानिक संशोधन पेश केलं, जे पास करण्यासाठी 2/3 मेजॉरिटी म्हणजे जवळजवळ 350 खासदारांचं बहुमत लागतं, मतदान आवश्यक असतं। आणि एनडीएकडे तर इतकी खासदार संख्या नाहीच। मग कोणत्या विश्वासावर अमित शहांनी हे संवैधानिक संशोधन लोकसभेत पेश केलं होतं जर तुमच्याकडे बहुमतच नाही? स्मिता प्रकाश यांनी आपल्या मुलाखतीत अमित शहांना हाच प्रश्न विचारला होता की बहुमत नसताना तुम्ही हे संवैधानिक संशोधन पास कसं करणार? तेव्हा अमित शहांनी जे उत्तर दिलं होतं ते फार महत्त्वाचं होतं आणि तेव्हाच त्याने हिंट दिली होती की विरोधी पक्षातले नेते सुद्धा आमच्या सरकारला समर्थन करतात। अमित शाह स्मिता प्रकाश यांना म्हणाले होते की आपको किसने कहा कि हमारे पास बहुमत नहीं है, समय आने दीजिए, ये संवैधानिक संशोधन लोकसभा में पास होकर ही रहेगा।
म्हणजे तेव्हाच अमित शहांनी या दृढ विश्वासावरच कायम राहून ते वक्तव्य दिलेलं होतं की विरोधी पक्षातील नेते आम्हाला समर्थन देण्यासाठी तयार आहे. या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी तेव्हापासून नेमकी सुरू झालेली होती. यावरून हे सुद्धा सिद्ध झालंय की नरेंद्र मोदी आपल्या पक्षात स्वतःचं बहुमत नसतानाही ते प्रचंड बहुमत असल्यासारखंच सरकार कसं चालवतं. यापूर्वी सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी किंवा नरसिंह राव यांना युती आघाडीची सरकार चालवताना घाम फुटलेला होता. पण नरेंद्र मोदी असे कठोर निर्णय, मजबूत निर्णय घेत आहेत की आपल्या पक्षाचंच एक प्रचंड बहुमतच भारतात त्यांच्याकडे आहे. यामागचं कारण हेच होतं की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे केंद्रीय राजकारणात का लुडबुड करत नव्हते. त्यांना याविषयी माहिती होतं की BJPकडे विरोधी पक्षातील खासदारांचं समर्थन आहे आणि आपण जर काड्या करण्याचा प्रयत्न केला तर इतक्या वर्षानंतर जे आपल्या ताटात वाढलं गेलंय ते सुद्धा BJP आपल्याकडून हिरावून घेईल. कारण एकतर आपण पाठिंबा मागे घेतला तर मध्यावधी निवडणुका होतील किंवा मोदी आणि शहा काहीतरी गणित बसवून सरकारला पूर्ण 4 वर्ष पुढचे टिकवून ठेवतील आणि याचीच भीती या लोकांना होती. त्या कारणानेच मला वाटतं की जगदीप धनखडजींचंही नियोजन मध्येच अडकलेलं होतं. या परिणामामुळे सर्वात जास्त संकट अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससाठी निर्माण झालेलं आहे. कारण याच पक्षांमधले खासदार आहे जे BJP जाण्यासाठी एका पायावर तयार आहे, जर BJP त्यांना घेण्यासाठी तयार झाली. विशेष करून उद्धव ठाकरेंसाठी तरी खरंच संकटाची घंटा वाजलेली आहे आणि त्यांना हा परिणाम सांगून जातोय की BMCची निवडणूक त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. जर महापालिका निवडणूक ते हरले तर जे आमदार खासदार त्यांच्याकडे आहेत ते सुद्धा राहणार नाहीत. या क्रॉस वोटिंगमध्ये नक्कीच प्रियंका चतुर्वेदींसारखे खासदार असणारच आहेत. उद्धव ठाकरे जर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत पूर्णपणे साफ झाले तर या परिणामांना पाहता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ही निवडणूक त्यांच्यासाठी शेवटची असणार आहे. खडगे म्हणत होते की येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये मोदी सरकार आम्ही पाडणार आहोत आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील. पण इथे तर आता काँग्रेस फुटताना दिसते. शशी थरूर सारख्या अनेक लोकांनी नक्कीच क्रॉस वोटिंग केली असणार. नरेंद्र मोदींची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जे नेपाळमध्ये हिंसा घडली, जी सरकार पडली आहे, तशीच घटना भारतात सुद्धा घडवण्याचे स्वप्न काही लोक इथे पाहत होते. त्यांना हा परिणाम सचेत करून गेला आहे की नरेंद्र मोदींची ताकद इतकी वाढली आहे की त्यांची सरकार पाडणं तर सोडा, पुढचे 4 वर्ष तेच पंतप्रधान असणार आहेत आणि भारतात अशी कुठलीही घटना होणं लांबपर्यंत शक्यच नाही आहे. अमेरिकेला सुद्धा या परिणामातून संकेत गेलेला आहे की काहीही काड्या भारतात करण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमच्या देशात एक मजबूत सरकार, एक मजबूत नेता उभा आहे. नरेंद्र मोदींनी आणि शहांनी जो हा खेळ उपराष्ट्रपती निवडणुकीत खेळला आहे त्यामुळे राहुल गांधींना आणि सर्वच विरोधी नेत्यांना कमीत कमी पुढचा आठवडा तरी झोप लागणार नाही. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.